आजकाल वर्किंग वुमन आणि वर्क फ्रॉम होम करणाऱ्या बायकांकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळाच झाला आहे. ती आय टीत काम करते, तिला खूप सारा लाखभर पगार आहे. बस एवढीच तिची ओळख आजकालच्या जगासमोर आहे. पण त्या पगाराच्या मागे, त्या प्रोफेशनच्या मागे तिची काय मेहनत आहे, काय डेडिकेशन आहे आणि सातत्याने इतक्या वर्षापासून ती तिथे उभा आहे, त्यामुळे तिला किती मेहनत घ्यावी लागते हे फक्त त्या स्त्रीला कळू शकते, जी ॲज अ वर्किंग प्रोफेशनल आणि फॅमिली ह्या दोन्हींनाही सांभाळत असते. मुलांचं सांभाळून, घराचं सांभाळून, नवऱ्याचंही करून, सगळ्या गोष्टी घरातल्या जिथल्या तिथल्या बारीकीने करून, त्यातच ऑफिसचाही सगळा बर्डन सांभाळून, ह्या सगळ्या दोन्ही तराजूच्या काट्यासारखं तिला हँडल करावे लागते. त्यातच समाजात अशी काही लोकं असतात जे कर्तव्याच्या नावाने शून्य आणि देखाव्याच्या शब्दांनी भरभरून भरलेले असतात. तिचं तर काय वर्क फ्रॉम होम जॉब आहे आणि मस्त आरामात आयुष्य चालू आहे. पण एकीकडे मूल रडत असतानाही रडतं मूल सोडून तिला ऑफिसकडे चालू कॉलमध्ये तिला लक्ष द्यावे लागते. मुलगाचा आवाज रडून रडून अखेर तो झोपी जातो, ही तिच्या दैनंदिन आयुष्याची व्यथा असते. पण हे तेच लोक समजू शकतात ज्यांना माया असते. या देखाव्याच्या जगामध्ये फक्त बाहेरचा देखावा हा दाखवला जातो, पण आतली व्यथा ही फक्त त्या आईलाच माहीत असते. वर्क फ्रॉम होम जरी 4 भिंतीत असलं तरी अख्खी एक कंपनी तुमच्या एका क्लिकवर डिपेंडन्सी असते. ही व्हॅल्युएशन असते एका वर्क फ्रॉम होमची.